पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 4 मधील कस्तुरबा बाग, कस्तुरबा मंडई तसंच पाण्याच्या टाकी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला। प्रभाग क्रमांक 4 मधील कस्तुरबा मंडई, कस्तुरबा बाग आणि पाण्याच्या टाकी परिसराची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी पाहणी केली। या पाहणी दरम्यान नगरसेविका वंदना गायकवाड यांनी शहरातील सर्वात जुन्या मंडईपैकी एक असलेल्या कस्तुरबा मंडईच्या दुरवस्थेकडे आयुक्तांचं लक्ष वेधलं। मंडईमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते, व्यापारी आणि नागरिकांची वर्दळ असते। मात्र पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची कमतरता तसंच इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं व्यापारी आणि ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंडईची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या। मंडईतील पायाभूत सुविधा सक्षम करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कस्तुरबा बागेची पाहणी करताना बागेची झालेली दयनीय अवस्था पाहून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली। एकेकाळी शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या या बागेचं सुशोभीकरण, स्वच्छता आणि देखभाल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। येत्या काळात बागेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक कामे हाती घेण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली। तसंच परिसरातील पाण्याच्या टाकीशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या ऐकून त्यावरही योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं। प्रभागातील विविध नागरी प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी केल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। याबाबत माध्यमांशी बोलताना नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सांगितलं की प्रभागातील प्रलंबित समस्या आयुक्तांसमोर मांडल्यानंतर त्यांनी तातडीनं पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। नागरिकांना अधिकाधिक आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरपालिका प्रशासन आवश्यक ती पावलं उचलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कस्तुरबा बाग आणि कस्तुरबा मंडई आणि कस्तुरबा मंडईच्या इथं बागेजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या या सगळीकडे त्यांनी व्हिजिट केली। जवळजवळ 1-1.5 तास त्यांनी सर्व पाहणी केली आणि कस्तुरबा बागेचा जो विषय आहे, जो खंडर झालेला आहे, जवळजवळ सोलापूरमधली सगळ्यात जुनी बाग असून पण त्याची दुरावस्था मी स्वतः साहेबांना दाखवून दिली। किती मोठी बाग आहे आणि बाकीच्या बागा तुम्ही व्यवस्थित करताय, पण माझा स्लम एरिया झोपडपट्टी असल्यामुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी इकडं दुर्लक्ष केल्यामुळे ही बागेची दुरावस्था झाली आणि त्यातलंच माझं कस्तुरबा बाग मंडई आहे। जवळजवळ 50 ते 51 सालातली ही मंडई आहे, पण त्याचीही आजची दुरावस्था सगळ्यांनीच बघतायत। जे मंडईला भाजीला येतात त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे। इथं शौचालयाची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि पत्र्याचं शेड आहे ते गळते, त्यामुळे वट्ट्यावरती भाजी विक्रेत्यांना नीट बसता येत नाही, हे पण निदर्शनास आणून दिलं। यावेळी अजित गायकवाड, नगर अभियंता प्रमुख सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, उद्यान प्रमुख कोमल काशीद, आरोग्य निरीक्षक खाजप्पा कट्टीमनी आणि सामाजिक कार्यकर्ते जोशी बुवा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महानगरपालिका प्रशासनानं शहरातील उद्याने आणि भाजी मंडई परिसराची स्वच्छता तसंच सुरक्षा राखण्यासाठी ही कार्यवाही हाती घेतली असून आगामी काळात सार्वजनिक सुविधांची दर्जात्मक वाढ करण्यासाठी प्रशासन प्राधान्य देत आहे।